नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण मागील 3 महिन्यांच्या वन लाइनर चालू घडामोडी पाहणार आहोत। म्हणजेच डिसेंबर 2024 पासून ते फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या 3 महिन्याच्या आपण वन लाइनर काही खूप महत्त्वाचे 300 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, नुकतीच आशियाई विकास बँकेचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मसातो कांडा यांची। यानंतर पुढील प्रश्न, अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषद कोठे झाली? तर भुवनेश्वर मध्ये। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने 16 वर्षाखालील लोकांसाठी सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातली आहे? तर ऑस्ट्रेलिया। यानंतर भारताच्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळाला? तर टॉक्झिक या। यानंतर एकलव्य डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला? तर उपेंद्र द्विवेदी यांनी सुरू केला आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी कोणत्या देशाची राजधानी रोम येथे नवीन भारतीय दूतावासाचे नुकतेच उद्घाटन केले? तर याचे योग्य उत्तर आहे इटली। यानंतर 13व्या राष्ट्रीय बीज परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर वाराणसी येथे। यानंतर 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला आहे? तर विक्रांत मेसी यांना। यानंतर पुढील प्रश्न, नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ एक्सलन्स देऊन सन्मानित केले? तर गयाना या। यानंतर कोणत्या राज्याने अलीकडेच मिशन अरुण हिमवीर सुरू केले आहे? तर अरुणाचल प्रदेश। यानंतर जागतिक बँकेच्या मदतीने भारतातील कोणत्या राज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची स्थापना केली जाईल? तर हरियाणा या। यानंतर पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यामध्ये बस सांगवरी ॲप लॉन्च करण्यात आली आहे? तर छत्तीसगड या। यानंतर भारतात 4 नवीन रामसर साइट्स जोडल्यानंतर एकूण रामसर साइट्सची संख्या किती होते? तर 89। यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI च्या मदतीने बनवलेला भारतातील पहिला चित्रपट कोणता आहे? तर इराह हा चित्रपट आहे। यानंतर जागतिक संगणक साक्षरता दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर 2 डिसेंबर रोजी। यानंतर भारत आणि कोणत्या देशामध्ये पहिला संयुक्त सराव सिनबॅक्स आयोजित करण्यात आला आहे? तर कंबोडिया या। यानंतर सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे पुरुष विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर लक्ष्य सेनने जिंकले आहे। यानंतर सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे महिला विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर PV सिंधूने। यानंतर रायथू भरोसा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तेलंगणा या। यानंतर कोणत्या राज्यातील शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे राज्याचे 8वे व्याघ्र प्रकल्प म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले? तर मध्य प्रदेश। यानंतर 21वा प्रश्न, तर कोणत्या राज्याच्या पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे? तर पश्चिम बंगाल या। यानंतर चर्चेत राहिलेला पंबन पूल कोणत्या राज्यात आहे? तर तामिळनाडू या। यानंतर अलीकडेच ओडिशात बिबट्याची कोणती दुर्मिळ प्रजाती आढळून आली आहे? तर ब्लॅक पॅन्थर ही। यानंतर कझाकस्तानने आपले पहिले अणुऊर्जा केंद्र कोणत्या तलावाजवळ उभारले आहे? तर बलखाश तलाव। यानंतर पुढील प्रश्न, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC चे अध्यक्षपद नुकतेच कोणी स्वीकारले आहे? तर जय शहा यांनी। यानंतर कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट सिटी हा टॅग प्राप्त झाला आहे? तर श्रीनगर या। यानंतर नुकतेच भारताचे 57वे व्याघ्र प्रकल्प कोणते बनले? तर रतापाणी व्याघ्र प्रकल्प। यानंतर एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड 2024 कोणी जिंकला? तर मारिया व्हिक्टोरिया जुवानने जिंकला आहे। यानंतर आशियातील पहिली जलवाहतूक सेवा उबेर शिकारा कोणत्या तलावावर सुरू करण्यात आली? तर दल सरोवर या।
यानंतर 30वा प्रश्न, तर कोणत्या देशाने अंटार्क्टिकामध्ये वायुमंडलीय निरीक्षण केंद्र उघडले आहे? तर चीन. यानंतर कोणत्या देशाने पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप जिंकला? तर आपल्या भारत देशाने. यानंतर कोणत्या देशाच्या रोबोटिक्स कंपनीने जगातील सर्वात वेगवान रोबोट तयार केला आहे? तर चीन. यानंतर कोणत्या शेजारी देशाने चीनच्या BRI फ्रेमवर्कवर करार केला आहे? तर नेपाळ. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 डिसेंबर 2024 रोजी अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन कोठे केले? तर दिल्लीमध्ये केले. यानंतर कोणत्या राज्याने सार्वजनिक ठिकाणी गोमांस खाण्यास बंदी घातली? तर आसाम या राज्याने. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणाच्या स्मरणार्थ 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो? तर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या. यानंतर कोणाची नुकतीच नासाच्या पुढील प्रमुखपदी निवड झाली आहे? तर जेरेड इसाकमन या. यानंतर कोणत्या राज्याने इंदिराम्मा गृहनिर्माण योजना फेज 1 सुरू केली? तर तेलंगणा या राज्याने. यानंतर आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी कोणत्या राज्यात 100 दिवसांची क्षयरोग निर्मूलन मोहीम सुरू केली आहे? तर पंचकुला या. यानंतर पुढील प्रश्न, तर एशियन क्रिकेट काउन्सिल्स म्हणजेच ACCचे अध्यक्ष नुकतेच कोण बनले आहेत? तर शम्मी सिल्वा बनले आहेत. यानंतर युनायटेड नेशन्स ड्रग कमिशनच्या 68व्या अधिवेशनाचे प्रथमच अध्यक्षपद कोणत्या देशाने घेतले आहे? तर आपल्या भारत देशाने. यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली? तर राहुल नार्वेकर यांची. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे केले? तर जोधपूरमध्ये केले आहे. यानंतर भारताने 2200 मेट्रिक टन तांदूळ कोणत्या शेजारी देशाला पाठवले? तर म्यानमार या. यानंतर कोणता देश अलीकडेच 30व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा थीम देश बनला आहे? तर फ्रान्स हा. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमा सखी योजना कोणत्या राज्यात सुरू केली? तर हरियाणा या राज्यामध्ये. यानंतर नुकतेच RBIचे 26वे गव्हर्नर कोण बनले? तर संजय मल्होत्रा बनले आहेत. यानंतर BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन एकेरीचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर सतीश अरुणाकरणने जिंकले आहे. यानंतर RBIने डिसेंबर 2024 मध्ये जाहीर केलेला वर्तमान पॉलिसी रेपो दर काय आहे? तर 6.50% आहे. यानंतर डिसेंबर 2024 मध्ये RBIने सेट केलेली नवीन UPI लाईट वॉलेट मर्यादा काय आहे? तर 5000 आहे. यानंतर 51वा प्रश्न, तर नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोण चालवत आहे? तर झुरिच आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवत आहे. यानंतर कोणत्या भारतीयाला अलीकडेच चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर माधव गाडगीळ. यानंतर दरवर्षी कोणता डिसेंबर हा प्रवासी राजस्थानी दिवस म्हणून साजरा केला जाईल? तर 10 डिसेंबर. यानंतर रवींद्र महतो छठी यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली? तर झारखंड या. यानंतर फॉर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्थान कितवे आहे? तर 28वे. यानंतर नुकतेच उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले, तर ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते? तर तबला या वाद्याशी. यानंतर 10वा आंतरराष्ट्रीय वन महोत्सव कोठे सुरू झाला? तर मध्य प्रदेशमध्ये सुरू झाला. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिली मधुमेह बायोबँक कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली? तर चेन्नई या शहरामध्ये. यानंतर नुकताच फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरुष पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर विनिशियस ज्युनियरने जिंकला आहे. यानंतर 60वा प्रश्न, नुकताच फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू महिला पुरस्कार कोणी जिंकला? तर एताना बोनमाटीने जिंकला आहे. यानंतर 61वा प्रश्न, तर 34व्या व्यास सन्मान 2024 ने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले? तर सूर्यबालाला. यानंतर कोणत्या संघाने अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले? तर मुंबई. यानंतर द्विपक्षीय नौदल सराव स्लिनेक्स 2024 भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर श्रीलंका या. ठीक आहे. यानंतर डार्क ईगल क्षेपणास्त्राविरोधी यंत्रणा कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर अमेरिका या देशाने.
यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडेच भारताचे पहिले योग धोरण जाहीर केले आहे? तर उत्तराखंड. यानंतर कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात करणारा देश बनला आहे? तर आपला भारत देश. यानंतर गुजरातमधील पहिल्या सेमीकंडक्टर असेंब्ली प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर सुरतमध्ये करण्यात आले. यानंतर 2025 मध्ये कोणता देश मोफत mRNA कॅन्सर लस लॉन्च करेल? तर रशिया. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय स्पिनर गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर रविचंद्रन अश्विन. यानंतर $500 अब्ज निव्वळ संपत्ती गाठणारी पहिली व्यक्ती कोण बनली आहे? तर एलॉन मस्क बनली आहे. यानंतर छतावर सौर ऊर्जा बसवण्यात आघाडीवर असलेल्या राज्यांमध्ये कोण अव्वल स्थानी आहे? तर गुजरात राज्य. यानंतर पुढील प्रश्न, राममोहन राव अमारा यांची कोणत्या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर SBI या बँकेचे. यानंतर कोणत्या राज्यात प्रथमच गंगा नदी डॉल्फिन टँगिंग आयोजित करण्यात आली? तर आसाम. यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स मध्ये सामील होणारा 105वा देश कोणता बनला? तर मोल्दोव्हा बनलेला आहे. यानंतर 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांवर कोणत्या शहरात FIR नोंदवला जाईल? तर इंदोर या शहरामध्ये. यानंतर कोणत्या अभिनेत्याला नुकतेच US नेव्हीने सिव्हिलियन अवॉर्ड देऊन सन्मानित केले? तर टॉम क्रूज. यानंतर सुरक्षेतील उत्कृष्ट कार्यासाठी अलीकडेच कोणत्या मंदिराला स्वॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार मिळाला? तर श्रीराम मंदिर अयोध्या. यानंतर पुढील प्रश्न, 2023च्या राष्ट्रीय तानसेन सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला? तर पंडित स्वप्न चौधरी यांना प्रदान करण्यात आला आहे. यानंतर फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2024च्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर रिअल मॅड्रिडने जिंकले आहे. यानंतर 80वा प्रश्न, तर खो खो विश्वचषक 2025 साठी कोणाला ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आले? तर सलमान खानला बनवण्यात आले आहे. यानंतर मिस इंडिया USA 2024 हा किताब नुकताच कोणी जिंकला? तर कॅटलीन सँड्रा नीलने. यानंतर पुढील प्रश्न, चौथी आशियाई रोल बॉल चॅम्पियनशिप कोणत्या राज्यात सुरू झाली? तर गोवा या. यानंतर अलीकडेच शंकर शर्मा यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर नेपाळ या. यानंतर खेलो इंडिया योजनेअंतर्गत किती खेलो इंडिया केंद्रांना मान्यता देण्यात आली? तर 1250. यानंतर जॉन महामा यांची कोणत्या आफ्रिकन देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली? तर घाना. यानंतर पुढील प्रश्न, भारत सरकार आणि आशियाई विकास बँक यांनी कोणत्या राज्याची किनारपट्टी सुरक्षा मजबूत करण्यासाठी $42 दशलक्ष कर्जाचा करार केला? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर भूतानने अलीकडे कोणत्या भारतीय शिक्षण तज्ज्ञाला शाही सन्मान दिला? तर अरुण कपूर. यानंतर भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो? तर 22 डिसेंबर रोजी. यानंतर राष्ट्रीय शेतकरी दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो? तर चौधरी चरण सिंग यांच्या. यानंतर ट्रम्प यांच्या AI धोरणावर कोणत्या भारतीयाला सल्लागार बनवण्यात आले? तर श्रीराम कृष्णन या. यानंतर कोणत्या देशाने महिला अंडर-19 T20 आशिया चषक विजेतेपद पटकावले? तर आपल्या भारत देशाने. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच राष्ट्रीय ई-विधान ॲप्लिकेशनशी जोडणारे कोणते राज्य विधानसभा भारतातील पहिले राज्य बनले आहे? तर हिमाचल प्रदेश. यानंतर ज्युनियर नेमबाजी विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? तर आपल्या भारत देशामध्ये. यानंतर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स म्हणजेच NRI 2024 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? तर 49व्या. यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदावर नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर V राम सुब्रमण्यम यांची. यानंतर नुकताच श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर S जयशंकर यांना. यानंतर डोपिंगसाठी रशियन टेनिस स्टार डॅनी सावेलेवर किती वर्षांची बंदी घालण्यात आली आहे? तर 2 वर्षांची. यानंतर राष्ट्रीय ग्राहक दिन 2024 कधी साजरा केला जातो? तर 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. यानंतर पुढील प्रश्न,
तर कोणती स्पेस एजन्सी 30 डिसेंबर रोजी स्पेडेक्स मिशन लॉन्च करेल? तर इस्रो. यानंतर 100वा प्रश्न, तर केन बेतवा नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात केली? तर मध्य प्रदेश. यानंतर डिसेंबर 2024 मध्ये भारतातील पहिल्या बायो बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोठे झाले? तर मनसर, नागपूर. यानंतर पुढील प्रश्न, प्रदेशात शिकणाऱ्या दलित मुलांचा खर्च उचलण्यासाठी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे? तर नवी दिल्ली. यानंतर हरित पायाभूत सुविधांसाठी भारताने कोणत्या बँकेकडून $500 दशलक्ष कर्ज मिळवले? तर एडीबी. यानंतर आगामी एरो इंडिया 2025 कोठे आयोजित केला जाईल? तर बेंगळुरूमध्ये. यानंतर गुरमीत सिंग संधावालिया आणि न्यायमूर्ती नरेंद्रजी यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. तर देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडण्यात आले? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये. यानंतर इसाके वालू इके यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली? तर टोंगा. यानंतर प्रजासत्ताक दिन 2025च्या झांकीसाठी कोणत्या मंत्रालयाने गोल्डन इंडिया हेरिटेज अँड डेव्हलपमेंट ही थीम जाहीर केली आहे? तर संरक्षण मंत्रालयाने. यानंतर महिलांचे जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले? तर कोनेरू हम्पीने. पुढील प्रश्न, तर डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या संघाने प्रो कबड्डीचे पहिले विजेतेपद जिंकले? तर याचे योग्य उत्तर हरियाणा स्टीलर्स. कोणत्या? तर हरियाणा स्टीलर्स. लक्षात ठेवा. 110वा प्रश्न मित्रांनो. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर किंग कप इंटरनॅशनल 2024 मध्ये लक्ष्य सेनने नुकतेच कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक. पुढील प्रश्न, ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय कोण आहे? तर नितीश रेड्डी. पुढील प्रश्न, तर भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी केले आहे? तर लडाखमध्ये. यानंतर भारताने आतापर्यंत सर्वाधिक कोळसा उत्पादन कोणत्या वर्षी नोंदवले? तर 2023-24 या वर्षामध्ये. यानंतर आयसीसीने क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी नुकत्याच कोणत्या खेळाडूचे नामांकन केले आहे? तर अर्शदीप सिंग आणि स्मृती मानधना. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. तर जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनण्याच्या उद्देशाने कोणत्या शहराने क्लायमेट मिशन सुरू केले? तर इंदोर. यानंतर कोणत्या देशाने सलग दुसऱ्या वर्षी 10 लाखांहून अधिक नॉन इमिग्रंट व्हिसा भारतीयांना देऊन नवीन विक्रम केला? तर अमेरिका. यानंतर कोणत्या राज्याने वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? तर केरळ. यानंतर कोणत्या बँकेचे माजी मुख्य प्रमुख रातो यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 4 वर्षांची शिक्षा झाली आहे? तर IMF. यानंतर समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर तामिळनाडू. यानंतर नुकतेच CRPFचे महासंचालक कोण बनले आहेत? तर वितुल कुमार बनले आहेत. पुढील प्रश्न 122वा. तर जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेनचा प्रोटोटाइप कोणत्या देशाने सादर केला? तर चीन. यानंतर DBS बँक इंडियाचे नवीन CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रजत वर्मा यांची. यानंतर इस्रो जानेवारी 2025 मध्ये NVS-02 लॉन्च करेल. तर हे GSLV चे कोणते मिशन आहे? तर 100वे. यानंतर सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट वर्कप्लेसचा पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला? तर सेल. यानंतर पुढील प्रश्न, तर देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण बनला आहे? तर चंद्रबाबू नायडू बनला आहे. यानंतर कोणत्या माजी क्रिकेटपटूचे आत्मचारित्र्य स्टंप्ड लॉन्च करण्यात आले? तर सय्यद किरमाणी. यानंतर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात काग्येद नृत्य महोत्सव साजरा केला आहे? तर सिक्कीम. यानंतर पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी कोणत्या देशाने नवीन पर्यटन कर लागू केला आहे? तर रशिया. यानंतर कोणत्या मंत्रालयाने 2025 हे सुधारणेचे वर्ष म्हणून घोषित केले? तर संरक्षण मंत्रालयाने. यानंतर UIDAI चे CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर भुवनेश कुमार यांची. यानंतर कोणत्या देशात 1 जानेवारी 2025 पासून बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे? तर स्वित्झर्लंड. यानंतर पुढील प्रश्न, पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित केले जाईल? तर सई परांजपे यांना.
यानंतर भारताच्या प्रजासत्ताक दिन 2025ला कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे होते तर इंडोनेशिया यानंतर राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जातो तर 12 जानेवारी रोजी. यानंतर अमेरिकेच्या इतिहासामध्ये शिक्षा झालेले पहिले राष्ट्राध्यक्ष कोण बनले तर डोनाल्ड ट्रम्प हे बनले आहेत. यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI बँकचे MD आणि CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राकेश शर्मा यांची. यानंतर पुढील प्रश्न तर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशात AI शिखर परिषदेला उपस्थित राहिले तर फ्रान्स यानंतर वित्त मंत्रालयाचे नवे महसूल सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर तुहिनकांत पांडे यांची. यानंतर सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात केले तर जम्मू आणि काश्मीर यानंतर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारच्या वन विभागाने गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली तर कर्नाटक. यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच भारतीय प्रवाशांसाठी ई-व्हिसा सुरू केला तर इस्रायल यानंतर पुढील प्रश्न कोणत्या देशाचा फलंदाज तमीम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली तर बांगलादेश यानंतर 5G यूज केस टेस्ट लॅबचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले तर रांचीमध्ये. यानंतर पृथ्वीवरील आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष कोणते आहे तर वर्ष 2024. यानंतर कोणत्या राज्यात काबुई रोगमेई नागा समुदायाकडून गण नागाई उत्सव साजरा केला जातो तर मणिपूर. यानंतर पुढील प्रश्न पहिल्या आंतरराष्ट्रीय उत्तराखंडी स्थलांतरित परिषदेचे उद्घाटन कोठे झाले तर डेहराडूनमध्ये. यानंतर कोणत्या देशात रॅबिड फीवरची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत तर अमेरिका यानंतर पाणबुडी ट्रॅकिंगसाठी सोनोबॉयवर भारत आणि कोणत्या देशामध्ये भागीदारी आहे तर अमेरिका. यानंतर 150वा प्रश्न भारतातील पहिले क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म कोणी सुरू केले तर पीयूष गोयल यांनी. यानंतर दक्षिण भारतात पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कोठे स्थापन केली जाईल तर बँगलोरमध्ये. यानंतर नीती आयोग आणि न्यू शॉप यांनी कोणता कार्यक्रम सुरू केला तर एम्पावर बिझा. यानंतर FC बार्सिलोनाने कोणाचा पराभव करून 15वा स्पॅनिश सुपर कप जिंकला तर रिअल मॅद्रिद. यानंतर पुढील प्रश्न तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी CDACला भेट दिली तर ते कोणत्या शहरात आहे तर पुणे यानंतर झोरान मिलानोविक यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली तर क्रोएशिया यानंतर पुनत सांगचू 2 जलविद्युत प्रकल्प कोठे आहे तर भूतानमध्ये. यानंतर थर्मन षण्मुगरत्नम हे 14 ते 18 जानेवारी 2025 दरम्यान भारत दौऱ्यावर आहे तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर सिंगापूर यानंतर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे देशाचे 34वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोण बनले आहे तर ओडिशा. यानंतर जम्मू काश्मीरमधील झेड-मोर बोगद्याचे नुकतेच उद्घाटन कोणी केले तर नरेंद्र मोदीजी यांनी. यानंतर नवाब सलाम यांची अलीकडेच कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली तर लेबनॉन यानंतर पुढील प्रश्न नाग मार्क 2 अँटी टँक गाइडेड मिसाईल कोणत्या संस्थेने विकसित केले आहे तर DRDO या संस्थेने. यानंतर भारतात झालेल्या पहिल्या खो-खो विश्वचषकाची सुरुवात कोठे झाली तर दिल्लीमध्ये. यानंतर अमेरिकन मासिकाने भालाफेकमधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोणाला घोषित केले तर नीरज चोप्राला घोषित केले आहे. यानंतर पुढील प्रश्न ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या निर्यातीसाठी भारताने कोणत्या देशाशी करार केला तर इंडोनेशिया यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन कोठे केले तर मुंबईमध्ये. यानंतर पुढील प्रश्न तर सायबर सिक्युरिटी ग्रँड चॅलेंज कोणाकडून सुरू करण्यात आले तर भारताचे तंत्रज्ञान मंत्रालय आणि डेटा सुरक्षा परिषदेकडून. यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या आशियाई देशाने सोशल मीडियाच्या वापरासाठी किमान वयाची योजना आखली आहे तर इंडोनेशिया. यानंतर कोणत्या संस्थेने भारतातील पहिले खासगी उपग्रह नक्षत्र प्रक्षेपित केले तर पिक्सेल ठीक आहे लक्षात ठेवा. यानंतर अलीकडेच हिमकवच ही बहुस्तरीय कपडे प्रणाली कोणी तयार केली तर DRDOने.
यानंतर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे तर 4थ्या स्थानावर आहे. यानंतर फिक्की फ्रेमचा नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण बनला तर आयुष्यमान खुराना बनला आहे. यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत बांगलादेश सीमेवर कोणत्या दलाने OPS अलर्ट सुरू केला होता तर सीमा सुरक्षा दलाने. यानंतर अंडर 19 महिला विश्वचषक स्पर्धेत हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय कोण बनली तर वैष्णवी शर्मा बनली आहे. यानंतर पुढील प्रश्न तर नुकतीच पहिली भारतीय अमेरिकन द्वितीय महिला कोण बनली तर उषा वंश. यानंतर 175वा प्रश्न तर राष्ट्रीय बालिका दिवस 2025 कधी साजरा केला जातो तर 24 जानेवारी रोजी. यानंतर राष्ट्रीय पर्यटन दिवस 2025 कधी साजरा केला जातो तर 25 जानेवारी रोजी. यानंतर 24 जानेवारी 2025 रोजी कोणत्या राज्याने स्थापना दिवस साजरा केला तर उत्तर प्रदेश या. यानंतर आयर्लंडचे नवे पंतप्रधान कोण झाले तर मायकेल मार्टिन झाले. यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त किती जणांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले तर 7 जणांना. यानंतर जगातील 31 पाणथळ शहरांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय शहराचा समावेश करण्यात आला तर उदयपूर आणि इंदोर या. यानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता बनला तर थायलंड बनला. यानंतर भारतातील पहिली खाजगी सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा कोणत्या राज्यात सुरू झाली तर आंध्र प्रदेश या. यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन 2025 चे महिला एकेरीचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर मॅडिसन कीजने. यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन 2025 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर जेनिक सिनरने जिंकले आहे. यानंतर 185वा प्रश्न कोणत्या देशाद्वारे पहिली मानवयुक्त पाणबुडी अंडर वॉटर सबमर्सिबल लॉन्च केली जाईल तर आपल्या भारत. यानंतर कोणत्या 2 देशांनी ट्रोजन 155 मिमी तोफ आर्टिलरी गन प्रणाली विकसित केली आहे तर भारत आणि फ्रान्स. यानंतर कोणत्या राज्यात 27 जानेवारी पासून समान नागरी संहिता म्हणजे UCC लागू झाली तर उत्तराखंड. यानंतर कोणत्या संघाने महिला हॉकी इंडिया लीग 2025 चे विजेतेपद पटकावले तर ओडिशा वॉरियर्स या. यानंतर पुढील प्रश्न रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर कोणत्या राज्यात बांधणार आहे तर गुजरात या राज्यामध्ये. यानंतर सिंगापूरचा ऑनररी सिटीजन अवॉर्ड कोणाला मिळाला आहे तर तरुण दास यांना. यानंतर अलेक्झांडर लुकाशेंको कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत तर बेलारुस या. यानंतर अलीकडे KM चेरियन मरण पावले तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर औषध क्षेत्राशी मेडिकल क्षेत्राशी संबंधित होते ते. यानंतर भारताच्या कोणत्या ग्रँडमास्टरने 9वी जोहर आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा जिंकली तर इनियान पन्नीरसेल्वम. यानंतर कोणत्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात आला तर नेपाळ या देशामध्ये. पुढील प्रश्न कोणत्या केंद्रशासित प्रदेश किंवा राज्याने चिनार वृक्ष असे भौगोलिक टॅग केले आहे तर जम्मू आणि काश्मीर या. यानंतर कोणत्या राज्य सरकारने सन्मान संजीवनी ॲप लॉन्च केले तर हरियाणा या. यानंतर ICC पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर 2024 पुरस्कार नुकताच कोणी जिंकला तर जसप्रीत बुमराहने. यानंतर 28 जानेवारी 2025 रोजी लाला लजपत राय यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर 160वी जयंती. यानंतर ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर बिहार हे राज्य. यानंतर 200वा प्रश्न तर कोणत्या खेळाडूची ICC ने वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला वनडे क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे तर स्मृती मानधना. यानंतर देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन केंद्र कोणत्या राज्यात बांधले गेले आहे तर सिक्कीम या राज्यामध्ये. यानंतर इस्रोने 100वे मिशन कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केले तर GSLV F-15 या रॉकेटने. यानंतर नुकताच महाराजा हरिसिंह पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर मनोज सिन्हा यांना. यानंतर भारताच्या 10व्या सायन्स फिक्शन सायन्स फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन कोठे झाले तर गोवामध्ये. यानंतर ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी म्हणजे BCAS चे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर राजेश निर्वाण यांची. यानंतर कोणत्या माजी क्रिकेटपटूला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI द्वारे लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड देऊन
गौरविण्यात आले तर सचिन तेंडुलकर यांना. यानंतर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने भांग लागवडीच्या पथदर्शी प्रकल्पाला मान्यता दिली तर हिमाचल प्रदेश. यानंतर पॉली उमरीगर पुरस्काराने कोणत्या खेळाडूला सन्मानित करण्यात आले तर स्मृती मानधना आणि जसप्रीत बुमराह. यानंतर जागतिक शिक्षक पुरस्कार 2025 साठी कोणाची निवड झाली आहे तर इम्रान खान मेवाती यांची. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या वेळी म्हणजे कितव्या वेळेस अर्थसंकल्प सादर केला तर 8व्या वेळेमध्ये. यानंतर 211वा प्रश्न तर जागतिक पुस्तक प्रदर्शन 2025 चे उद्घाटन नुकतेच कोठे झाले तर दिल्लीमध्ये झाले. यानंतर ICC अंडर-19 महिला T20 क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर आपल्या भारत देशाने जिंकले आहे. यानंतर हॉकी इंडिया लीगचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर सांची रार बेंगाल टायगर्सने जिंकले नुकतेच. तर टाटा स्टील मास्टर्स 2025 चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर आर प्रज्ञानंदने. यानंतर 215वा प्रश्न कोणत्या भारतीय वंशाच्या गायकाला ग्रॅमी 2025 मध्ये त्रिवेणी अल्बमसाठी पुरस्कार मिळाला तर याचे योग्य उत्तर चंद्रिका टंडनिया. यानंतर पहिले वर्ल्ड पिकलबॉल 2025 चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर बेंगळुरू जवानने. यानंतर वर्ल्ड बुक फेअर 2025 मध्ये फोकस कंट्री कोण असेल तर रशिया असणार आहे. यानंतर 2025-2026 च्या अर्थसंकल्पात कोणत्या मंत्रालयाला सर्वाधिक अर्थसंकल्पीय तरतूद मिळाली आहे तर संरक्षण मंत्रालयाला. यानंतर पुढील प्रश्न तर 2025-2026 च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली तर पंतप्रधान धनधान्य कृषी योजना. यानंतर 220वा प्रश्न तर बोचासवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण म्हणजे BAPS संस्थेने दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोठे केले तर जोहान्सबर्ग मध्ये. यानंतर पुढील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणत्या देशाच्या राजधानीत बसवण्यात आला तर जपान या. यानंतर 31 जानेवारी 2025 रोजी भारतातील सर्वाधिक रामसर साइट्स असलेले राज्य कोणते राज्य बनले तर तामिळनाडू हे राज्य बनले. यानंतर भारताच्या कोणत्या शेजारी देशाने अलीकडेच 77वा स्थापना दिवस साजरा केला तर श्रीलंका या. यानंतर पुढील प्रश्न भारतातील हज यात्रेकरूंना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकारने कोणते ॲप सुरू केले तर हज सुविधा ॲप. यानंतर मरणाचा अधिकार लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर कर्नाटक हे राज्य. यानंतर चीनच्या BRI मधून बाहेर पडणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश कोणता आहे तर पनामा. यानंतर भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्याला मान्यता मिळाली तर मध्य प्रदेश या राज्याला. यानंतर पुढील प्रश्न मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण बनली आहे तर त्सेगो गेलई बनली आहे. यानंतर अलीकडेच भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. यानंतर 230वा प्रश्न तर 2025 मध्ये फॉर्ब्सने जगातील 10 सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत कोणाला प्रथम स्थान दिले तर अमेरिकाला. यानंतर कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक बनला तर आपला भारत देश. यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद सोडली आहे तर अमेरिका या. यानंतर कोणता देश प्रथमच भारत रंग महोत्सव आयोजित करणार आहे तर नेपाळ हा देश. यानंतर कोणत्या IITने स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी भारतातील पहिला कॅन्सर जिनोम ॲटलस लॉन्च केला आहे तर IIT मद्रास. यानंतर पुढील प्रश्न कोणते राज्य अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे तर कर्नाटक हे राज्य. यानंतर ICCने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे अधिकृत गाणे रिलीज केले तर त्याचे नाव काय आहे तर जीतो बाजी खेल के. यानंतर राजधानी दिल्लीत भाजप सरकार किती वर्षांनी पुन्हा सत्तेवर आले तर 27 वर्षांनी पुन्हा सत्तेवर आले आहे. यानंतर झोमॅटोने अलीकडेच त्याचे नाव काय बदलले आहे तर इटर्नल असे नाव ठेवले आहे झोमॅटोने. यानंतर पुढील प्रश्न 240वा आहे तर कोणती स्पेस एजन्सी स्पेरेक्स नावाची मोठी स्पेस टेलिस्कोप लॉन्च करेल तर याचे योग्य उत्तर आहे नासा. यानंतर उत्तर भारतातील पहिल्या ग्रीन
हायड्रोजन प्लांटची पायाभरणी कोणत्या राज्यात केली आहे तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. यानंतर कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी IVF तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच कांगारू भ्रूण यशस्वीपणे तयार केले आहे तर ऑस्ट्रेलिया. यानंतर पुढील प्रश्न, धर्मांतर विरोधी विधेयक कोणत्या विधानसभेत मांडण्यात आले तर राजस्थान. यानंतर कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर मणिपूर. यानंतर फूड अँड ड्रिंक श्रेणीतील जगातील दुसरे सर्वाधिक डाउनलोड केलेले ॲप कोणते आहे तर झेप्टो. यानंतर पुढील प्रश्न, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आले तर 85वे. यानंतर सॅम नुजोमा हे कोणत्या देशाचे पहिले राष्ट्रपती होते ज्यांचे नुकतेच निधन झाले तर नामिबिया या. यानंतर पुढील प्रश्न, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरील 2 दिवसीय परिषद कोठे सुरू झाली तर फ्रान्समध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर 100 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता प्राप्त करणारा भारत कितवा देश बनला आहे तर 4था देश. यानंतर भारताने कोणत्या वर्षापर्यंत लिम्फॅटिक फिलेरियासिस मुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले आहे तर 2027 पर्यंत. यानंतर पुढील प्रश्न 250वा, अलीकडेच मुंबई ओपन 2025 टेनिस स्पर्धा नुकतीच कोणी जिंकली तर जिल टिचमनने जिंकली आहे. पुढील प्रश्न, करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर आपला भारत आहे 96व्या क्रमांकावर. यानंतर पुढील प्रश्न, भारताने कोणत्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी जगातील पहिली दिवा मार्कर लस तयार केली तर लंपी व्हायरस. पुढील प्रश्न, पंकज अडवाणीने स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या ऑर्डरचे राष्ट्रीय सुवर्ण जिंकले तर 36व्या. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या अभिनेत्याला फ्रान्सचे प्रतिष्ठित एरोनॉटिक्स पदक मिळाले तर टॉम क्रूज. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर मणिपूर या. यानंतर कोणता देश दक्षिण चीन समुद्रात पहिले खोल पाण्याचे स्पेस स्टेशन बांधत आहे तर चीन हा देश. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदी महोत्सव 2025 चे उद्घाटन कोठे केले तर दिल्लीमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर ब्लूमबर्गच्या आशियातील 10 सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीमध्ये कोण अव्वल स्थानावर आहे तर अंबानी कुटुंब. कोण तर अंबानी परिवार. यानंतर 8वी हिंद महासागर परिषद 2025 कोठे आयोजित केली आहे तर ओमानमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर अवयव दान करा जीव वाचवा हा उपक्रम अलीकडेच नुकत्याच कोणत्या संस्थेने सुरू केला तर ICC या. यानंतर RBIने किती मूल्यांच्या नवीन नोटा जाहीर केल्या आहेत ज्यावर नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्वाक्षरी करतील तर 50 रुपयांच्या नवीन नोटा. पुढील प्रश्न, तर पंचायत हस्तांतरण निर्देशांक अहवाल कोणत्या मंत्रालयाने जारी केला आहे तर पंचायती राज मंत्रालयाने. यानंतर भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ज्ञानेश कुमार यांची. यानंतर नक्षा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये. यानंतर कोणत्या राज्याने 50,000 वंचित महिलांच्या उत्थानासाठी जी सफल योजना सुरू केली तर गुजरात या. यानंतर 19 फेब्रुवारी 2025 रोजी कोणत्या योजनेने 1 दशक पूर्ण केले तर मृदा आरोग्य कार्ड योजनेने. यानंतर कोणत्या राज्यात निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाला उत्पादनावर पूर्ण बंदी आहे तर झारखंड. यानंतर कोणत्या देशाने चायनीज AI ॲप्लिकेशन दीपसीकची स्थानिक सेवा तात्पुरती निलंबित केली तर दक्षिण कोरिया. यानंतर खालीलपैकी कोणाची भारताच्या चार्टर्ड अकाउंटचे 73वे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली तर चरणज्योत सिंग नंदा. यानंतर जेवलिन अँटी टँक गाइडेड मिसाईल कोणत्या देशाने विकसित केली तर अमेरिका. यानंतर विधानसभेत भाषांतर प्रणाली लागू करणारे कोणते राज्य भारतातील पहिले राज्य ठरले तर उत्तर प्रदेश हे राज्य. यानंतर 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर 395वी जयंती. कितवी मित्रांनो? 395वी जयंती. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर ग्रॉक 3 चॅटबॉट कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे ज्याला जगातील सर्वात स्मार्ट AI असे म्हटले जात आहे तर XAI या. यानंतर सर्वात वेगवान 201 दिवसीय विकेट्स पूर्ण करणारा भारतीय गोलंदाज कोण बनला तर मोहम्मद शमी बनला. यानंतर SBI कार्डची MD आणि CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सलीला पांडे यांची.
यानंतर ब्रिक्स समिट 2025 कोणता देश आयोजित करेल? तर ब्राझील हा देश. यानंतर भारत आणि कोणत्या देशाने लिथियमचा शोध आणि खाणकाम संदर्भात सामंजस्य करार केला? तर महत्त्वाचा प्रश्न आहे 275वा मित्रांनो. तर योग्य उत्तर आहे अर्जेंटिना. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या कंपनीने मेत्राना एक चिप लॉन्च केली आहे? तर मायक्रोसॉफ्ट. यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शक्तिकांत दास यांची. यानंतर पुढील प्रश्न, नीती आयोगाच्या सीईओचा कार्यकाळ 1 वर्षांसाठी वाढवण्यात आला, तर त्यांचे नाव काय आहे? तर BVR सुब्रमण्यम असे नाव आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर पायलटसाठी इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स EPL सुरू करणारा चीननंतर जगातील दुसरा देश कोणता बनला? तर आपला भारत देश बनला आहे. यानंतर पुढील प्रश्न 280वा, तर कोणत्या बँकेने आर्थिक डेटामध्ये प्रवेश प्रदान करण्यासाठी RBI डाटा ॲप लॉन्च केले आहे नुकतेच? तर RBI. यानंतर कोणत्या IITने फेब्रुवारी 2025 मध्ये आशियातील पहिली जागतिक हायपरलूप स्पर्धा आयोजित केली आहे? तर IIT मद्रास. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस 2025 कधी साजरा केला जातो? तर 21 फेब्रुवारी रोजी. यानंतर पुढील प्रश्न 283वा, तर कोणत्या राज्याने जगातील पहिला AI सक्षम नेत्ररोग तपासणी कार्यक्रम नयनमृत 2.0 सुरू केला आहे? तर केरळ. यानंतर 284वा प्रश्न, तर फेब्रुवारी 2025 मध्ये आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप 2025 चे पुरुषांचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर पंकज अडवाणीने जिंकले आहे. यानंतर 285वा प्रश्न, तर कोणत्या भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संरक्षकाला टाइम मॅगझिनने वुमन ऑफ द इयर पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले? तर पूर्णिमा देवी बर्मन यांना. यानंतर पुढील प्रश्न, 24 फेब्रुवारी रोजी PM मोदींनी PM किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता कोणत्या राज्यातून जारी केला? तर बिहार या राज्यामधून. यानंतर सलग तिसऱ्या वर्षी पक्षी गणनेत कोणत्या राज्याने भारतात अव्वल स्थान पटकावले? तर पश्चिम बंगाल या. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्याच्या वन व्यवस्थापन प्रकल्पाला स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर नागालँड या. यानंतर महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL 2025 मधील सर्वात तरुण पदार्पण करणारी खेळाडू कोण बनली आहे? तर जी कमलिनी बनली आहे. यानंतर पुढील प्रश्न 290वा आहे मित्रांनो, तर फॉर्ब्स 2025 च्या यादीमध्ये जगातील टॉप 10 श्रीमंत महिलांमध्ये कोण अव्वल स्थानी आहे? तर ॲलिस लुईस वॉल्टन आहे. यानंतर भारतातील पहिले ऑफशोर विमानतळ कोणत्या शहराजवळ मानवनिर्मित बेटावर बांधले जाईल? तर मुंबई महाराष्ट्र. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशातील संशोधकांनी HKU5-CoV2 नावाचा नवीन बॅट कोरोना व्हायरस ओळखला? तर चीन या. यानंतर पुढील प्रश्न, तर 51वा खजुराहो डान्स फेस्टिवल कोठे आयोजित करण्यात आला? तर मध्य प्रदेशमध्ये. यानंतर भारतातील पहिला व्हर्टिकल बाय फेशियल सोलर प्लांट कोठे स्थापित करण्यात आला? तर दिल्लीमध्ये. यानंतर कोणत्या बँकेने वन मॅन ऑफिस उपक्रम सुरू केला आहे? तर LIC या बँकेने. यानंतर कोणत्या फुटबॉल क्लबने इंडियन सुपर लीग म्हणजेच ISL चे विजेते शील्ड जिंकले आहे? तर मोहन बागान सुपर जायंट या. यानंतर पुढील प्रश्न आहे 297वा, तर नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला? तर भारती मित्तल यांना मिळालेला आहे. यानंतर 298वा प्रश्न, तर कोणता विमानतळ सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्कार म्हणजेच गोल्डन ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय विमानतळ ठरला आहे? तर मोप्पा विमानतळ. यानंतर 299वा प्रश्न, तर ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2025 नुसार संरक्षण बजेटच्या बाबतीत कोणता देश अव्वल स्थानावर आहे? तर अमेरिका हा देश. यानंतर 300वा प्रश्न मित्रांनो, तर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून सर्वात जलद 14,000 वनडे धावा करणारा खेळाडू कोण बनला? तर विराट कोहली. यानंतर साक्षीदारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने साक्षी संरक्षण योजना सुरू केली? तर हरियाणा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 302वा, तर मित्रांनो 305 प्रश्न घेतलेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये, तर प्रश्न पाहून घ्या. तर सागर कवच या सरावाचे आयोजन फेब्रुवारी 2025 मध्ये भारताच्या कोणत्या किनारी राज्यात करण्यात आले? तर पश्चिम बंगाल या.
यानंतर नुकताच हेरत महोत्सव कोठे साजरा करण्यात आला, तर जम्मू आणि काश्मीर मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय नौदलाने देशातील पहिल्या पाण्याखालील संग्रहालयासाठी गुलदार जहाज कोणत्या राज्याला सुपूर्द केले आहे, तर आपल्या महाराष्ट्र राज्याला. यानंतर पुढील प्रश्न, तर ऑक्टेन सिडनी क्लासिक 2025 स्क्वॅश स्पर्धेचे एकेरी विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले आहे, तर सौरभ घोषालने जिंकले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. 2 प्रश्न आहेत. तर जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल ना, तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नांचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, तर SBI कार्डचे MD आणि CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर खो खो विश्वचषक 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाच्या महिला आणि पुरुष संघाने जिंकले, तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 500 लाईक ठेवलेलं आहे. किती, तर फक्त 500 लाईक. आणि 500 लाईक पूर्ण झाले तर मी ताबडतोब तुम्हाला या व्हिडिओची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये लवकरात लवकर अपलोड करेल. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.